नागपूर पोलीस ठाण्याकडे गुन्हा नंबर 101/25 यामध्ये फिर्यादी यांना त्यांचं जे आधार कार्ड आहे ते एका बँक अकाउंटला लिंक असून सदरच्या बँक अकाउंटमध्ये मनी लॉन्ड्रिंगचे वगैरे आणि इतर अवैधरित्या पैसे जमा झालेले आहेत आणि त्याचा तपास चालू असून सदरबाबत आपल्याला अरेस्ट करण्यासाठी आम्ही येत आहोत असे वगैरे धमकी देऊन, तसेच त्यांना वेगवेगळ्या प्रकारे कोर्टाचे, परत हायकोर्टाचे, CDचे, EBIचे वेगवेगळे बोगस कागदपत्र लेटर पाठवून त्यांच्याकडून 1,51,00,000 रुपये त्यांनी फसवणूक केली होती डिजिटल अरेस्ट करून. त्याबाबत आपण गुन्हा नोंद करण्यात आला होता सायबर पोलिसांकडे. सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल 80/25चा तपास माननीय पोलीस आयुक्त आमचे रवींद्र सिंगल सर, माननीय जॉईंट CP सर, माननीय DCP लोहित मतानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तपास चालू केला आणि त्यामध्ये आम्ही 20,00,000 रुपये रक्कम फ्रीज करून ती कोर्टाच्या मार्फतीने मान्य कोर्टाच्या मार्फतीने फिर्यादीस आम्ही तक्रारदारास परत करत आहोत. त्याच वेळा आम्ही ज्या अकाउंटवर पैसे गेले होते त्या अकाउंट धारकांना आणि ज्यांनी पैसे काढले होते ते असे गुजरातचे 3 लोक, चिराग मुकेशभाई पंचमिया, हेत विपुलभाई पंचमिया आणि एक महिला शमा आशाभाई परमार यांना गुजरातमध्ये अरेस्ट करून त्यांचे मान्य न्यायालयामार्फत ट्रान्झिट रिमांड घेऊन आम्ही नागपूरमध्ये आणलेले आहे. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्या सदरची ग्रुपमध्ये बरेच लोक असल्याचे समजून आले असून त्यांच्या उद्या रोजी कोर्टापुढे हजर करून त्यांच्या पोलीस कस्टडीमध्ये आम्ही त्यांचा तपास करत आहोत. यामध्ये यांचा आता ट्रॅक रेकॉर्ड आपण तपासत आहोत. त्यांच्यावर पूर्वीचे काही गुन्हे आहेत का किंवा त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे केले आहोत का. तसेच त्यांनी तो जो पैसा काढला होता तो हवाला मार्फतीने व परदेशात ते पाठवण्याचे काम त्यांच्या करत होते. त्याबाबतचे सुद्धा आपल्याला सुराग लागलेले आहे. त्याचा आपण फॉलोअप घेऊन तपास करत आहोत आणि जे पैसे परदेशात गेले असतील ते पण आपण गोठवून परत आणण्याचा प्रयत्न माननीय न्यायालयाच्या मार्फतीने करत आहोत. यामध्ये आणखी आरोपी वाढण्याची नक्कीच शक्यता आहे, कारण हा सगळा ग्रुपनं ते कामं म्हणजे वेगवेगळ्या अकाउंटमध्ये पैसे काढून ते एकत्र करून ते मार्फतीने पैसे पाठवले जातं. त्यामुळे आणखी आरोपी वाढण्याची नक्कीच शक्यता आहे. यामध्ये मान्य पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच जॉईंट CP सर, आमचे DCP लोहित मतानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः, तसेच WAPI बॉम्बे आणि त्यांची टीम अजय पराग वगैरे हे यांनी गुजरातमध्ये जाऊन आरोपींना अटक करण्याचे काम केले.